त्यांना कोपर खेळण्यापर्यंत मोदी जिंदाबाद आणि ते उपरणं घालावं लागतं. आणि जसं कोपर खेळण्यातून वाशीला येतात की लगेच मोदी मुर्दाबाद आणि NCPचं उपरणं घालावं लागतं. तर लोक यांना बंटी बबलीचा खेळ म्हणतात, दुसरी काही माणसं यांना गोलमाल 2 म्हणतात आणि मी त्याला नौटंकी म्हणतो. तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण जगामध्ये कुठेही नसेल असं पालकमंत्रीपद आलं मला पाहिजे, मंत्रीपद आलं मला पाहिजे, आमदारकी आली माझ्या मुलाला पाहिजे, खासदारकी आली माझ्या मुलाला पाहिजे, महापौरपद आलं माझ्या भावाच्या मुलाला पाहिजे, स्टँडिंग कमिटी चेअरमनशिप आली मला पाहिजे. अरे तुमचं काय, कुठली पद्धत आहे ही जगामधली? हावरटपणा, ज्याला आम्ही बकासूर म्हणतो. यांचं पोटच भरत नाही, किती सत्ता मिळाली यांचं पोटच भरत नाही. आदरणीय मंदाताई म्हात्रे या 10 वर्षे या ठिकाणी आमदार आहेत, परंतु 10 वर्षामध्ये मी तुम्हाला अतिशय गंभीरपणानं सांगतो की 10 वर्षामध्ये या ताईंनी या शहरामध्ये सगळ्यांना उपयोगी पडेल असं एकही काम केलेलं नाही. आणि मी खुलं आव्हान दिलेलं आहे, यांनी एक काम दाखवावं, मी त्या व्यक्तीला 1 लाख रुपये बक्षीस देईल. नवी मुंबईचे राजकारण हे नेहमीच वेगवेगळं वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र नवी मुंबईच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षाचा एक वेगळाच वाटा आहे. आणि जर बेलापूर मतदारसंघाचं बोलायचं झालं तर विजय नाहटा यांनी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी नेहमीच मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या कार्याचा उल्लेखही नेहमीच केला जातो. मात्र काही कारणांमुळे त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागलेली आहे. आणि या संदर्भात आपल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी स्वतः विजय नाहटा सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. सर, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवताय, कशी प्रचार सुरू आहे आणि कशा समस्या तुम्हाला येतात किंवा कसा परिणाम होतो या गोष्टीचा? मी अपक्ष नाही, सर्वपक्षीय उमेदवार आहे. तुम्ही आत्ता उल्लेख केला तसं या शहरामधली शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न मी केला आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जून महिन्यापासून आत्तापर्यंत 2200 लोकांनी मी शिवसेना सोडेपर्यंत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता माझ्याकडे पाहून. आणि इतर पक्षामध्ये एकही व्यक्तीचा प्रवेश, मग ते भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, पवारसाहेबांची, शिवसेना असेल, उपाटाची, एकाही माणसाने प्रवेश केला नाही. याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की आमच्याकडे पाहून लोक किती आमच्या पाठिंबा देत आहेत. ही सबंध शिवसेना जी आहे, एकही अपवाद न वगळता सगळे सैनिक माझ्या कामामध्ये आहेत. आणि त्याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवसेनेमध्ये उभाठा जी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना, त्यातली 1-2 माणसं सोडली मोजून तर सगळे उभाटाचे लोक हे माझे सिम्पथायझर आहेत. तुम्ही मागच्या 1 महिन्याचा सोशल मीडिया पाहिला तर तुम्हाला कळेल की माझ्याविरुद्ध एक छोटासाही कॉमेंट उभाटाच्या किंवा माझ्या शिवसैनिकांनी केला नाही. या ठिकाणी एक उमेदवार असे उभे आहेत की त्यांचे वडील तिकडे ऐरोलीमध्ये उभे आहेत आणि चिरंजीव इकडे आदल्या दिवशी येऊन इकडे उभं राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी, जे NCPचे लोक आहेत पवार गटाचे, त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी की आदल्या दिवशी येऊन आमच्या डोक्यावर कसं बसवलं. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड कुचंबना झालेली आहे. कारण त्यांना काय करावं लागतं, कार्यकर्ते सेम आहेत त्यांचे, कारण एकच पक्ष, एकच घर आणि घरात सगळं. त्यांना कोपर खेळण्यापर्यंत मोदी जिंदाबाद आणि ते उपरणं घालावं लागतं. आणि जसं कोपर खेळण्यातून वाशीला येतात की लगेच मोदी मुर्दाबाद आणि NCPचं उपरणं घालावं लागतं. तर लोक यांना बंटी बबलीचा खेळ म्हणतात, दुसरी काही माणसं यांना गोलमाल 2 म्हणतात आणि मी त्याला नौटंकी म्हणतो. या नौटंकीमुळं या शहरामधल्या जनतेला असं वाटायला लागलं की हे आपल्याला गृहीत धरत आहेत आणि त्यामुळं जनतेची त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. दुसऱ्या ज्या आमदार आहेत आमच्या आदरणीय मंदाताई म्हात्रे या 10 वर्षे या ठिकाणी आमदार आहेत, परंतु 10 वर्षामध्ये मी तुम्हाला अतिशय गंभीरपणानं सांगतो की 10 वर्षामध्ये या ताईंनी या शहरामध्ये सगळ्यांना उपयोगी पडेल असं एकही काम केलेलं नाही किंवा एकाही व्यक्तीला वैयक्तिक मदत केलेली नाही. आणि मी खुलं आव्हान दिलेलं आहे, यांनी एक काम दाखवावं, मी त्या व्यक्तीला 1 लाख रुपये बक्षीस देईल. असे 2 उमेदवार असल्यामुळं मला निवडणूक खूप सोपी झालेली आहे. या शहरामध्ये 4 वर्ष महापालिका आयुक्त म्हणून काम केलं आणि हजारो कामं केली. म्हणजे इथल्या ज्या सगळ्या प्रमुख गोष्टी तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये माझा आणि माझ्या टीमचा सिंहाचा वाटा आहे. जी देशामधली लोकल बॉडीची सगळ्यात आयकॉनिक बिल्डिंग आहे ती मी उभी केली.
या शहरामधल्या ज्या 100 गार्डन नवीन क्रिएट केल्या ते मी केल्या. त्याच्यामध्ये रॉक गार्डन असेल, चिल्ड्रन पार्क असेल, ही हॉस्पिटल जी दिसत आहेत ऐरोलीची असेल, बेलापूरची असेल किंवा नेरूळचं असेल अत्याधुनिक, ही मी उभी केली. तुम्हाला हा जो ठाणे बेलापूर रोड दिसतो आहे, APMCमधले सिमेंटचे रस्ते दिसत आहेत, अमरा रोड आहे, हे सिमेंटचे रस्ते मी या ठिकाणी केले. अनेक काम आम्ही करतो. महापालिकेच्या काळात आम्ही महापालिकेमार्फत केली. त्यानंतर मी माझी एक विजय नाहटा फाउंडेशन 6 वर्षापूर्वी स्थापन केलं. त्या माध्यमातून हजारो लोकांना आम्ही मदत करतो. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, विजय नाहटा महिला मंचमध्ये 3800 महिला आहेत रजिस्टर झालेल्या फी भरून, आणि 1200 युवक मंचमध्ये मुलं आहेत. म्हणजे या सगळ्या माझ्या पक्षाचे लोक, उभाटाचे लोक, इतर पक्षाचे लोक, मी या ठिकाणी नावं घेणार नाही, आणि आमचा महिला मंच आणि युवक मंच, अशी प्रचंड फौज, आणि 2200 लोक जे शिवसेनेमध्ये त्यावेळी आले, अशी आमच्याकडे. उलट आमच्याकडे अडचण अशी की इतक्या लोकांना काम काय द्यायचं. त्यामुळं अपक्ष असल्याने उलट माझा फायदा झाला. मी एखाद्या पक्षाच्या बाजूने उभा राहिलो असतो तर त्या विचारसरणीच्या विरुद्ध दुसरा जी विचारसरणीचे लोक आहेत त्यांनी मला मतं दिली नसती. पण आज सगळ्यांना असं वाटतं की अरे हा माणूस कमिशनर असताना इतकी कामं केली, फाउंडेशनच्या वतीने इतकी कामं करतो, म्हणजे हा कॅपेबल मनुष्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या शहरामध्ये जे 50% लोक अन्य राज्यातून आलेले आहेत, हिंदी भाषिक असतील, बिहारचे असतील, तामिळनाडूचे असतील, केरळाचे असतील, त्याशिवाय या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यामधून आलेले 40-42% लोक आहेत. आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या भागातल्या कुणाला तरी संधी मिळते आहे. त्या लोकांमध्ये एक प्रचंड लाट निर्माण झालेली आहे की अशिक्षित कुणीतरी 4थी पास आमदार नव्या मुंबईसारख्या शहराला द्यायचा की एखादा IAS ऑफिसर द्यायचा, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. आणि त्यामुळं एक मोठी लाट आमच्या बाजूने तयार झालेली. तुम्ही जर वेगवेगळ्या सेक्शनमध्ये चौकशी केली तर ते तुम्हाला कळेल. या ठिकाणी आम्ही व्यक्तिगत पातळीवर अनेक कामं सरकारच्या माध्यमातून केलेली आहेत. जसं इथली 30 मंदिरं पाडायला मोहीम सुरू झाली होती, ती 30च्या 30 मंदिरं आम्ही वाचवलेली आहेत. या ठिकाणी महिलांसाठी आम्ही अनेक कॅन्सर डिटेक्शन कॅम्प टाटा सेंटरमार्फत करतो. या ठिकाणच्या महिलांना देवदर्शन असेल, मंगळागौर असेल, ती कामं आम्ही करतो. याशिवाय छत्री वाटप असेल, रेनकोट वाटप असेल, गरिबांना अन्नधान्याचं वाटप असेल, करोना काळामधलं काम असेल, ही सगळी कामं लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. आणि त्यामुळं त्यांना असं वाटतं काहीच न करणारे आमदार एका बाजूला, आणि हे सगळं कुठलीही सत्ता नसताना करणारा एक IAS ऑफिसर एका बाजूला. आणि या शहरामध्ये सुशिक्षित लोकांचं प्रमाण प्रचंड आहे, आणि त्यांना अतिशय आनंद झालेला आहे की आपल्याला कुठला तरी चांगला पर्याय मिळाला. त्यामुळं खूप वातावरण चांगलं आहे. नक्कीच तुम्हाला जो सपोर्ट मिळतो तो आम्ही सुद्धा बघतोय चांगल्या पद्धतीचं आहे. मात्र तो असं बोललं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळचे मानले जात होते, म्हणजे अजूनसुद्धा तुमचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत. मात्र शिवसेनेमधनं तुम्ही बाहेर पडले किंवा अपक्ष निवडणूक लढवायचा निर्णय घेतला, तर तेव्हाची परिस्थिती कशी होती? साहेबांसोबत काही बोलणं झालं का? कसा होता? शिवसैनिकांना तुम्हाला सपोर्ट कसा मिळाला? मी 2014ला निवडणूक लढवली. त्यावेळी मला फक्त 15 दिवसाचा कालावधी मिळाला. अचानक शिवसेनेची आणि भाजपची युती तुटली, आणि त्यांनी मला सांगितलं उद्धव साहेबांनी की तुम्ही निवडणूक लढवा. त्यावेळी मी देखील 15 दिवस असताना फक्त 0.5% हारलो. 19 तारखेला मी पूर्ण उभं राहायची तयारी केली. 5 वर्ष आम्ही तयारी केली होती. आणि फॉर्म भरायच्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं तुम्ही उभं राहू नका, तुम्हाला आम्ही 24ला तिकीट देऊ. आम्ही विश्वास ठेवला. 19 ते 24पर्यंत काम केलं, प्रचंड काम केलं. या ठिकाणची शिवसेना हा नंबर 1चा पक्ष करण्यामध्ये आम्ही प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आणि 24ला अचानक त्याच प्रस्थापित लोकांना, धनाढ्य लोकांना तिकीटं गेल्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आली. आणि त्यांनी आम्हाला शपथा घातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी की साहेब कुठूनही उभा राहा, कम्युनिस्टांकडून राहा, रिपब्लिकडून राहा, पण तुम्ही निवडणूक लढवायची. आणि माझ्या कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय, माझ्यावर झालेला अन्याय, याच्या पोटी मला निवडणूक लढवणं हे अतिशय आवश्यक होतं. आणि तुम्ही लक्षात घ्या की विमानतळ आल्यानंतर या शहराचा जो कायापालट होणार आहे, येणारी जी आव्हानं आहेत किंवा मिळणारे जे फायदे आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं आणि त्या अडचणीवर मात करणं, याच्यासाठी माझा जो अनुभव आहे IAS ऑफिसर म्हणून किंवा म्युन्सिपल कमिशनर, डिव्हिजनल
तो उपयोगी पडेल का 4थी पास असलेल्या एखाद्या व्यक्तीचा उपयोगी पडेल. म्हणून मी असं म्हटलं की या शहराच्या विकासासाठी आपल्या अनुभवाचा वापर करावा आणि एवढी मोठी संख्या कार्यकर्त्यांची आपल्या मागे आहे, हे सुशिक्षित लोकांचं शहर आहे, त्यामुळे निवडणूक लढवण्याचा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. असं देखील बोललं जाते की नवी मुंबईमध्ये फक्त घराणेशाहीने घराणेशाही आहे नवी मुंबईमध्ये. दोन्ही मतदारसंघामध्ये मुलगा बापलेक आमदार उभे आहेत निवडणुकीसाठी. यावर तुम्हाला काय वाटते? या शहराला लागलेली ही कीड आहे. तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, पण जगामध्ये कुठेही नसेल असं. पालकमंत्रीपद आलं मला पाहिजे, मंत्रीपद आलं मला पाहिजे, आमदारकी आली माझ्या मुलाला पाहिजे, खासदारकी आली माझ्या मुलाला पाहिजे, महापौरपद आलं माझ्या भावाच्या मुलाला पाहिजे, स्टँडिंग कमिटी चेअरमनशिप आली मला पाहिजे. अरे तुमचं काय, कुठली पद्धत आहे ही जगामधली? हावरटपणा, ज्याला आम्ही बकासूर म्हणतो. यांचं पोटच भरत नाही. किती सत्ता मिळाली, यांचं पोटच भरत नाही. त्यामुळे या घराणेशाहीला लोक कंटाळलेत. आणि त्याच्याहीपेक्षा अतिशय गंभीर भाग असा आहे की या शहरामध्ये डिलॅपिलेटेड बिल्डिंगमध्ये राहणारे सुमारे 3 लाख लोक आहे. आणि हे जे उमेदवार उभे आहेत आमच्याकडे, टणकन उडी मारून आलेले 2 दिवसापूर्वी, त्यांची बदनामी प्रचंड अशासाठी झालेली की जसं दाऊद गँग, गवळी गँग असते तशी यांची गँग आहे. ती प्रत्येक ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचं पोटेन्शियल आहे, काम चालू झाले किंवा होणार आहे, त्या ठिकाणी यांचे गुर्गे ज्याला म्हणतो आपण, ते जातात, वसुली करतात, डेव्हलपरकडून पैसे घेतात, पैसे नाही दिलं तर रिडेव्हलपमेंट थांबवतात. त्यामुळं रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 3 लाख लोकांमध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण आहे की हा माणूस जर निवडून आला तर या शहराची रिडेव्हलपमेंट होणार नाही. आणि गरीब बिचारे लोक 150 फुटाच्या 200 फुटाच्या घरामध्ये राहतात, त्यांना 5-5, 10-10 वर्ष अडकून पडावं लागेल. ती भीती म्हणजे हे खंडणीखोरच आहेत. आणि त्याच्याबाबत मी पोलीस कमिशनरकडे लेखी तक्रार आम्ही जाऊन दिलेली. मी काय मोघम बोलत नाही. त्यामुळे त्याची जी भीती आहे त्याचा फायदा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात. नक्कीच शेवटचा प्रश्न असा असेल की बेलापूर मतदारसंघाचा विकास झाला आहे का तुम्हाला वाटतं गेल्या 10 वर्षात? 10 वर्षामध्ये बेलापूर विकास जर जो झाला असेल तो प्रायव्हेट एंटरप्रिनर जे आहे त्यांच्यामार्फत झाला असेल. काही डाटा सेंटर आली असतील किंवा काही इतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामं केली असतील. परंतु आमदारांनी एकही काम, मी पुन्हा पुन्हा सांगतो की जे शहराला पूर्ण ठिकाणी उपयोगी पडेल असं केलेलं नाही. या आमदारांनी एकाही व्यक्तीचा अपमान करण्याचं सोडलं नाही. आणि त्याच्याही पलीकडे तुम्ही पाहिलं असेल की काही दिवसापूर्वी त्यांच्याच पक्षाच्या एका नगरसेवकाला आया बहिण्यावरून त्यांनी शिव्या दिल्या. शी इज नोन फॉर दॅट. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. आता मी नावं सांगणार नाही, परंतु पक्षामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्यामुळं तुम्ही जर माहिती घेतली तर तुम्हाला दिसेल की भाजपचा एकही कार्यकर्ता, पदाधिकारी मनापासून काम करत नाही. तर आपल्यासोबत हे होते विजय नाहटा सर. त्यांनी म्हटलेलं आहे का मला निवडून यायचं आहे आणि मला नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सोबत आकांक्षा देशमुख, नवी मुंबई.